महाराष्ट्र की राजनीति में राष्ट्रवादी कांग्रेस और लाडकी बहन योजना को लेकर सियासत गर्मा गई है। कांग्रेस ने शरद पवार को असली राष्ट्रवादी का नेता बताते हुए सरकार पर विपक्ष को कमजोर करने और लाडकी बहन योजना में हजारों करोड़ रुपए के घोटाले का आरोप भी लगाया है। वही योजना में कथित फर्जी लाभार्थियों की जांच और कार्रवाई की मांग भी की गई है। माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहे। बाकी मग शिंदे गट, अजित पवार गट हे अजित पवारांचे आपलं अमित शहांचे पक्ष आहे। आता त्यांच्या पक्षामधल्या काय कुरबुरी आहेत, कोण कोणाला आव्हान देत आहे, त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्यांना का बोलावं। नक्कीच शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीतला पक्ष आहे। शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे आमचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातल्या घडामोडींवर आमचं लक्ष असणं हे साहजिकच आहे। काही दिवसापूर्वी माझं सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी इतकंच सांगितलं की जे काही प्रसिद्ध होत आहे, जे काही येतं, या सगळ्या अफवा आहेत, या सर्व अफवा आहेत। अर्थात सगळेच पक्ष या वेळेला अडचणीतून प्रवास करत आहेत। शिवसेनेपुढे अडचणी आहेत, शरद पवार साहेबांपुढे अडचणी आहेत, सुनेत्रा पवार जो गट सांभाळत आहेत त्यांच्यासमोर अडचणी आहेत। इतकंच कशाला, मिंदे गटामध्ये अडचणी आहेत, भाजपात अडचणी आहेत आणि जो तो आपापल्या कोणाकडे प्रचंड बहुमत असलं म्हणजे त्या पक्षात अडचणी नाहीत असं म्हणता येणार नाही। आहेत ना, दिल्लीमध्ये अडचणी सुरू आहेत। आम्ही आमच्या पक्षापुरतं बोलू। उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आमचा मार्ग कसा व्यवस्थित होईल आणि आम्ही पुढे जाऊ याच्यावरती आम्ही काम करू। आणि माननीय शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो। अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून। जसं पूर्वी भारतामध्ये काही घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे। ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची। त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही। एक 5-25 लोक आम्ही आज जाणारच आहोत। आम्ही अनेक ज्या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम करू शकू अशी 5-6 मंदिरं आहेत, त्याच्यात पाहणी करू आणि मग ठरवू। महाराष्ट्राची उपराजधानी आहे, मराठी माणसाची उपराजधानी आहे ना, मग त्याच्यामध्ये मंदिरं आहेत। मंदिरामध्ये शहर नाही आहे ना, शहरामध्ये मंदिर आहे। मुख्यमंत्र्यांची भेट बोला। योजना में क्या क्या रिपोर्ट आया है, इस बारे में क्या कहना आपका सर? देखिए, लगभग 1 करोड़ 92 लाख में लगभग 1 करोड़ ऐसे लोग हैं उसमें जो क्वालिफाई नहीं है उस योजना के लिए। ये लाडली बहन योजना है, लेकिन लगभग 30,000 पुरुषों ने उसका लाभ लिया। सरकार को पता नहीं, सरकारी कर्मचारी है उसमें, गवर्नमेंट सर्वेंट है उसमें, हज़ारों की संख्या में, उनको भी पैसा दिया। ये सबसे बड़ा फ्रॉड है। 3,515 करोड़ का ये फ्रॉड है इस योजना में और सरकार को उसका भुगतान करना पड़ेगा अपनी जेब से। जो कैबिनेट था उस वक्त जिसने ये डिसीजन लिया था, मुख्यमंत्री मिस्टर शिंदे थे, डिप्टी सीएम हमारे देवेंद्र जी थे और पूरा कैबिनेट, उनकी जिम्मेदारी है। उनकी व्यक्तिगत जो संपत्ति है वो कुर्क करके वो पूरा भुगतान करना चाहिए, नहीं तो हम लोग उनको आज एक लीगल नोटिस भेज रहे हैं सरकार को और हम कोर्ट में जाएंगे। बीजेपी हवन इसलिए कर रही है क्योंकि वो चोरी में शामिल है। वो चोरी में शामिल है राम मंदिर के। उनका जो परिवार है पूरा राम मंदिर में बैठा है अयोध्या में, वो पूरे चोरों के सरदार है ये लोग। आरएसएस ने माफ़ी मांगी है लगभग कि ऐसा नहीं होना चाहिए था, ये कलंकित करने वाला विषय है। और एक दूसरे बाजू में ये क्या, बीजेपी वाले हमारा जो आंदोलन चल रहा है राम रक्षा आंदोलन, उसके विरोध करने के लिए महायज्ञ कर रहे हैं। उसका मतलब आप
चोरी का समर्थन कर रहे हो।